वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचतानेश्वरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। या कुन्दे ऋतुषारहारधवला या शुभ्रवस्ताम्रताः या वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। बसा बसा खाली खाली बसा। यं प्रवर्जन्तमुपेतमपेतकृत्यं द्वैपायं विरहकातराः पुत्रेति तन्मयतया तरुः विनेदु सर्वभूतहृदयं मुनिमा। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातं मुनित्रयैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। गङ्गापापं शशितापं दैन्यं च कल्पतरुस्तथा पापं तापं दैन्यं च हरे साधु विनायकं गुरुं नौमि साखरीणां विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरु वन्दे भवबन्धविमुक्तये। हरये नमः हरये नमः हरये नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे आपत्त्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांति ब्रह्म संस्थान महाराज की जय, संत शिरोमणी नामदेव महाराज की जय, संत सावता महाराज की, सद्गुरु भाऊसाहेब महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त योगानंद सरस्वती स्वामी महाराज की, स्वामी अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय।
बोलो भाई सब संतन की, भारत माता की। गणेशाला नमस्कार, सरस्वतीला नमस्कार, इष्ट देवता, ग्रामदेवता, कुलदेवता, युगायुग अवतार धारण करणारा भगवान गोपाल कृष्ण, उत्पत्ती स्थिती लय आदि भौतिक आदि दैविक आध्यात्मिक त्रिविध तापाचा नाश करणारा भगवान गोपाल कृष्ण, गोपाल कृष्णाच्या चरणपद कमलावर साष्टांग नमस्कार. सर्व संग परित्याग, ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ, शांतिनिष्ठ, योगनिष्ठ, अष्टादश पुराणां व्यासाय वचन, 18,000 लोकांची संहिता वर्णन करणारे व्यास भगवान व्यासांच्या चरणावर साष्टांग नमस्कार. व्यास शिष्य सूतजी शौनकादी ऋषी संप्रदायाचा आता ज्ञानी यांचे राजे, योग्यांची माऊली, भक्तांची आई, कर्मामध्ये वरिष्ठ असणारे, भक्तीमध्ये श्रेष्ठ असणारे महान विष्णू माऊली ज्ञानेश्वर भगवान ज्ञानोबरायांच्या चरणावर नतमस्तक. ज्या पवित्र वातावरणामध्ये महान तत्वज्ञ संतांच्या पुण्यस्मरण, त्या नैवेद्य माध्यमातून श्रीमद भागवत कथा, सर्व वेदांत सारे श्रीमद भागवत वेदाला अग्रगण्य प्राप्त असणारा ग्रंथ श्रीमद भागवत कथा त्यांच्या पदस्पर्शाने पुण्यस्मरणाने नैतिक माध्यमामधून या ठिकाणी कथेचे आयोजन आहे. आज भागवत महात्म्य स्कंद पुराणातलं जे 6 अध्यायाचे चरित्र आहे, त्या 6 अध्यायाचे विवेचन. भागवताला आज आरंभ होतो की नाही, कथा, श्रीमद भागवत कथा. गणेशाला नमस्कार. गणेश ही मंगलाची देवता, मानाची देवता. गणेश कोण्याही कार्याची सुरुवात मंगलमय पद्धतीनं करणं म्हणजे गणेशाची स्थापना. गणेशाला नमस्कार केला, सरस्वतीला नमस्कार केला. खरं तर आजचा दिवस फार धन्य. का धन्य? एका महान पुरुषाचं स्मरण. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्व गत, ते तत्वज्ञ संत स्वीकारी. ज्ञानोबाराय बोलते, अशा महान संतांचा पुण्यस्मरण त्या नैमित्तिक माध्यमामधून ही कथा आहे. अति आनंद. जीवनात धन्यता प्राप्त करणारे विरळ, धनवान भरपूर आहे, प्रपंचात धनवान भरपूर आहे, पण धन्यता प्राप्त करणारी कमी आहे. तुकोबारायांनी सांगितलं, विरळा ऐसा कोण, तुका कशी लोटांतर. विरळ अवस्था, धन्यता प्राप्त करणारे कमी आहे, धनवान भरपूर आहे. आदरणीय आमचे हरिभक्तपरायण मोरे महाराज, मलाही धन्यवाद, सर्वांना धन्यवाद. कोण धन्य बरोबर जीवनात शास्त्रानं वर्णन केलेले काही. धन्य ही भारतवर्षे धन्य यश परंपरा, भारतीय जनधन्य धन्य यश संस्कृती. हजारो वर्ष ऋषी मुनींनी तपश्चर्या
गुरूंची साधना अनुष्ठान करून संस्कृती परंपरा निर्माण केली. ती परंपरा धरणे, ती संस्कृती धरणे आणि त्या परंपरेचा आस्वाद घेणारे संपूर्ण भारतातले लोक धरणे. हा पवित्र भारत देश ऋषी मुनींनी तपश्चर्या करून जी साधना युक्त अनेक प्रकारची तपश्चर्या केली आणि समाधानम समाधीयते समाधी इति आलेलं समाधान, समाधानाची क्रिया प्राप्त होण्याकरता जी उपासना त्या ठिकाणी निर्माण केली, जी भक्ती निर्माण केली, जी संस्कृती निर्माण केली, जी साधना निर्माण केली, ती साधना अगोदर मन एवं मनुष्याला कारण मोक्ष. मन परमार्थात जाता नाही, कारण ती अनेक जन्मातली विषय या जन्मामध्ये प्राप्त झाला. एकदम जाणं शक्य नाही. त्याकरता हलवण्याचा प्रयत्न म्हणजे परमार्थ. समाधानाची व्यापकता प्राप्त करणं म्हणजे परमार्थ. म्हणून ती पतिव्रता धरणे, ज्या पवित्र देशामध्ये स्वच्छ चारित्र्यवान राज्यकारभार, नीतीनं सायासानं संस्कृती जगाला शिकवण्याचं सामर्थ्य प्राप्त करतात, ते हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पवित्र भारत देशामध्ये जी बुद्धी संतांच्या चरणावर आणि देवाच्या अस्तित्वावर नम्रतापूर्वक स्थिर राहते, ती बुद्धी धरते. जो पैसा पारमार्थिक माध्यमामध्ये उपयोगाला येतो तो पैसा धरणे, नाहीतर धनाच्या ठिकाणी 15 अनर्थ, अर्थ अनर्थ, 15 अनर्थ, तो पैसा धरणे. कसलाही जीवनात प्रसंग जरी निर्माण झाला तरी त्या प्रसंगाला समोर दिसत मला. कसलाही प्रसंग जीवनात निर्माण झाला ना, त्या प्रसंगाला सांभाळून आपला ग्रहस्थाश्रम टिकवणारा ग्रहस्थाश्रमी धरणे. ज्या दिवशी संतांच्या भेटीची अपेक्षा जीवाला निर्माण झाली तो दिवस धरणे. आज ज्या दिवशी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुनाम गुरुवर्य प्रातस्मरणीय भाऊसाहेब महाराज यांच्यासारखे महान तत्वज्ञ संत भेटले, ते संत धरणे. स एवं वर्तते संत धरणे. विद्यारण्य स्वामींनी 7 प्रकारची धन्यता सांगितलेली. पंचदशी. धन्योहम धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित धन्योहम धन्योहम प्राप्तोऽयं सर्वमत्र संपन्नम. धन्यता आहे विद्यारण्य स्वामींनी सांगितली. ज्याला प्रत्यक्ष स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं तो धन्य. नंबर 1. ज्याच्या जीवनामध्ये ब्रह्मानंद स्पष्ट प्रचितीला आला तो धन्य. 2. ज्याच्या जीवनामध्ये संसाराचं दुःख निघून गेलं तो धन्य. 3. ज्याच्या जीवनामध्ये अज्ञान पळून गेलं तो धन्य. 4. ज्याच्या जीवनामध्ये प्राप्तव्य काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही तो धन्य. 5. ज्याच्या जीवनामध्ये कर्तव्य काही शिल्लक राहिलं नाही तो धन्य. 6. आणि ज्याच्या जीवनामध्ये सदैव निरंकुशाची मुक्ती प्राप्त झाली तो धन्य. 7. स्वस्वरूपाच्या ज्ञानाची प्राप्ती. ज्ञानोबाचं वर्णन. मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. जीवनात 4 गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे. भागवतच सांगणारे
कथा आहे सांगायची, परंतु तत्वज्ञानाची सुद्धा गरज आहे. कारण भक्ती ज्ञान आणि वैराग्याशिवाय कथा नाही. भक्ती ज्ञान वैराग्य तिन्ही गोष्टींची सांगड म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. त्या ठिकाणी स्वस्वरूपाच्या ज्ञानाची प्राप्ती होणं म्हणजे काय? मीचा विचार करणं, मी कोण आहे हा विचार करणं. ऐका, जीवनात येऊन 4 गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे. कारण साध्याची जर प्राप्ती जीवनात प्राप्त नसली तर साधनाविषयी चर्चा करणं निरर्थक आहे. भागवत कथा आम्ही मंदिरामध्ये स्थापना केली, मान्य आम्हाला, पण कशा करता केली हे माहिती नाही. भागवत महापुराण आरंभ केलाय, ठीक आहे, काय कशा करता? एखाद्याने प्रश्न विचारला बाहेर गेल्यावर, आता भागवत ग्रंथ लावलेला आहे ना, भागवत ग्रंथाची पूजा झालेली आहे, भागवत ग्रंथ त्या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे. पण नेमकं ग्रंथाचं प्रयोजन काय? कशा करताय? समाधान प्राप्त करता, सुखाच्या प्राप्ती करता, आत्मिक समाधानाची गरज आहे आम्हाला. भौतिक सुखामध्ये समाधान नाही, म्हणून आध्यात्मिक सुखाची गरज आहे. विचार करा, भौतिक सुखात नाही मिळालं समाधान, आध्यात्मिक सुखाची आवश्यकता आहे. सुख सर्वांना आवडतं, पण सुखाचा साधन आवडत नाही. दुःख कोणालाच आवडत नाही, पण दुःखाचं कारण सुटत नाही. साधा पायात काटा टोचलेला नाही आवडत माणसाला, नाही आवडत. अपेक्षा सुखाची, पण साधन सुखाचं नाही. आणि ते समाधान आणि सुखाच्या प्राप्ती करता 4 गोष्टी करणं गरजेचे आहे. ऐका, सहयोगायोग आलेला आहे कथेचा आपला. मागही एकदा तुमच्या गावात कथा झाली पाहिजे, तरी मंदिरात कोणतरी झाली, झाली. 4 गोष्टी कळणं गरजेच्या आहेत. ऐका, मी कोण आहे नंबर 1, मी सध्या कुठं आहे नंबर 2, मला कुठं जायचं नंबर 3, आणि मला कसं जायचं नंबर 4. अजून सोपं करतो. ऐका, मी कोण आहे हे कळाल्यानंतर मी सध्या कुठं आहे हे कळतं. हे कळतं माणसाला. मी कोण आहे हे कळाल्यानंतर मी सध्या कुठं आहे हे कळतं. मी कुठं आहे हे कळाल्यानंतर मला कुठं जायचं हे कळतं. आणि मला कुठे जायचं हे कळाल्यानंतर मला कसं जायचं हे कळतं. जोपर्यंत साध्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत साधन न कळाल्यामुळं जीवन आमचं निरर्थक ठरलं गेलेलं. सत्य साधन करणं गरजेचे, स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होणं धन्यता आहे. ज्याच्या जीवनामध्ये ब्रह्मानंद स्पष्ट सिद्धीला आला त्याला धन्य म्हणा. ब्रह्मानंदाची प्रक्रिया उपनिषदानं सांगितली. सर्व मिळालेलं ऐश्वर्य त्याचं नाव मानुष्यानंद. असं 100 पटीनं मनुष्यापेक्षा 100 पटीनं मिळालेलं ऐश्वर्य देवगणापेक्षा मिळालेलं 100 पटीनं ऐश्वर्य पितृगणाला, पितृगणापेक्षाही 100 पटीनं मिळालेलं ऐश्वर्य अजान देवा, अजान देवापेक्षाही 100 पटीनं मिळालेलं ऐश्वर्य इंद्रदेवाकडे, इंद्रदेवाकडून मिळाले 100 पटीनं त्याच्यापेक्षाही ऐश्वर्य प्रजापिता ब्रह्मदेवाकडे. आणि असं ब्रह्मदेवापेक्षाही अनंत पटीनं ऐश्वर्य श्रोत्रिय परमनिष्ठ गुरुनाम गुरुवर्य भाऊसाहेब महाराज.
अधियता निर्मित यता ज्ञानम सत्विद्येन प्रदीयते तस्य पादः नाम अंतः यदि भक्त्या क्रियते ते सत्सदा. त्याला विचार केला ज्याच्या जीवनात संसाराचं दुःख निघून गेलं चला त्याला धन्य म्हणा. ज्याच्या जीवनामध्ये प्राप्तव्य काही शिल्लक राहिलं नाही त्याला धन्य म्हणा. कारण प्राप्ती कशाची? प्राप्ताची प्राप्त वस्तू असल्यानंतर आम्हाला आवश्यकता नाही. अप्राप्त वस्तूची प्राप्ती आणि ज्याच्या जीवनामध्ये प्राप्तव्य काही शिल्लक राहिलं नाही त्याला धन्य म्हणा. ज्याच्या जीवनामध्ये कर्तव्य शिल्लक राहिलं नाही त्याला धन्य म्हणा. आणि ज्याच्या जीवनामध्ये सदैव निरंकुशात शक्ती प्राप्त झाली याचा अर्थ सांकुशात शक्ती. सांकुशात शक्ती म्हणजे अस्थिरता आणि निरंकुशात शक्ती म्हणजे स्थिरता. म्हणून धन्यता प्राप्त झाली आहे. म्हणून महाराजांनी काही इंद्रियाची धन्यता सांगितलेली. म्हणजे आपल्या इंद्रिय जे डोळ्याने भगवंताचं स्वरूप पाहिलं ते डोळे धन्य नाही. ज्या हाताने टाळी वाजवल्या गेली ते हात धन्य. जे पाय पवित्र मंदिरात आले ते पाय पवित्र. ज्या हृदयात ब्रह्मनिष्ठा साठवल्या गेली ते हृदय धन्य. ज्या हाताने दान दिल्या गेलं ते हात धन्य. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा मुखम पवित्रम यदि नाम घोषम हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. त्याला शोभायला शक्य आहे. पण इंद्रियाची धन्यता सांगितली जगद्गुरु तुकोबारायांनी. धन्य दिवस आजी डोळिया लाधला. 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 आनंदे देखिला धनीवरी. आनंदे देखिला धनीवरी. धन्य झाले निवारी रसना. धन्य झाले निवारी रसना. धन्य झाले निवारी रसना. आनंदे तिला धनीवारी. आनंदे तिला धनीवारी. धन्य झाले निवारी रसना. धन्य झाले मुख निवारी रसना. धन्य झाले मुख निवारी रसना. नाम नारायणा घोषकरी.
नाम नारायण घोष नाम नारायण घोष करी नाम नारायण घोष करी नाम नारायण घोष करी धन्य झाले दिवाळी रसना धन्य झाले मुक्त दिवाळी रसना धन्य झाले मुक्त दिवाळी रसना धन्यता जीवनामध्ये प्राप्त करणं जीवाचं आद्य कर्तव्य. आज भागवताला आरंभ होणार नाही. भागवत महात्म्य स्कंद पुराणातलं 6 अध्याय चरित्र भक्ती ज्ञान वैराग्य याला गोकर्ण महात्म म्हणतात. कारण जन्माद्यशेतोन वयात भेद्य स्वरार्थेने ब्रह्मदाय आदिकवये मुयंती सुरया आता प्रथम स्कंद हा आज नाही. चला म्हणून ग्रंथाच्या सुरुवातीला गणेशाची स्थापना केली. गणेश ही मंगलाची देवता आहे, मानाची देवता. गणेशाला नमस्कार करतात. कारण आपण जर त्या शब्दाचा विग्रह केला, गणेश शब्दाचा संधी विग्रह जर केला व्याकरणाच्या दृष्टिकोनामधून, गण अधिक ईश बरोबर गणेश. तिन्ही गणांचा ईश म्हणजे परमात्मा किंवा स्वामी. जो तिन्ही गणाचा स्वामी आहे त्याला गणेश म्हणा. देवगण, मनुष्यगण, राक्षस तिन्ही गणाचा ईश म्हणजे ईश्वर, त्याला गणेश असं म्हणा. आणि या गणेशाची स्थापना केली. गणेशाची त्या गणेशाला 2 स्त्रिया, एक रिद्धी नावाची आणि एक सिद्धी नावाची. धर्म म्हणजे गणपतीचे डोळे बारीक केले. कशामुळे बारीक केले? गणपतीचे डोळे. गणपती हा भक्तावर सूक्ष्म नजर ठेवतो. भक्तावर सूक्ष्म नजर ठेवतो म्हणून डोळे बारीक. कान विस्तीर्ण विशाल मोठे कान. कशामुळे कान मोठे? कारण एखाद्या भक्तानं जर तक्रार केली तर ती ऐकून घेण्याची क्षमता त्या कानामध्ये, म्हणून कान मोठे. मोठे एखादा भक्ताकडून जर अपराध किंवा गुन्हा झाला तर त्याला क्षमा याचना करण्याची शक्ती या पोटामध्ये आहे. मोठे आणि असे गणपती बाप्पा खरं म्हणजे पूर्वीच्या ब्रिटिशांच्या काळामध्ये संपूर्ण समाज एकत्रित येत नव्हता. समाज संघटित होण्याकरता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आता परवा त्यांचं पुण्यस्मरण झालं, त्या बाळ गंगाधर टिळकांनी ही गणेश जयंती, शिव जयंती संपूर्ण समाज एकत्रित यावा, संघटित व्हावा या माध्यमामधून त्या ठिकाणी हे छोटे मोठे उत्सव निर्माण केले. आणि तशी गणपतीची स्थापना ही परंपरा पूर्वीची आहे. कारण ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी तारंपणात वर्णन केले. देवाची गणेश सकलार्थ गणपती प्रकाश हे निवृत्ती दासू अवधारी जोजी. परायणी सांगितलं नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराजा दंडवत. स्थापना ही पूर्वीपासूनच आहे. आणि मग
त्या ठिकाणी अशा गणपती हे कोण्या रंगाचे? शेंद्री रंगाचे, सिंदूरचे रचित शेंद्री रंगाचे गणपती. आता मार्केटला कोणता रंग आहे माहित नाही मला, कारण शेंद्री रंगाचे गणपती आहेत. का शेंद्री रंगाचे? कारण सिंदूर नावाचा दैत्य देवादिकांना पीडा करत होता. एक दिवस गणपतीनं त्याचं रक्त त्या सिंदूर नावाच्या दैत्याचं शेंद्री रंगाचं होतं आणि गणपतीनं संहार केला आणि ते रक्त अंगावर उडालं कुणाच्या? गणेशाच्या. आणि संहार झाला दैत्याचा म्हणून गणपतीला आनंद झाला आणि त्याच शेंद्री रंगाचा अंगीकार गणपतीने केला. म्हणून त्यावेळेस पासून गणेश हे शेंदूर त्या ठिकाणी सिंदूर चरचित मस्तक सिंदूर तनुजारे सर्व संकटे वारुणी विघ्ने स्मरता करीशी दूर गणानिनाथा पवित्र गाथा शेंद्री रंगाचे गणपती झालेले आणि अशा गणेशाचं स्तवन केलेले. आता सरस्वतीचे स्तवन केले. सरस्वती ही विद्येची देवता. व्यासांनी सरस्वतीचं स्तवन केलं. दोर्वियुक्ता चतुर्विश स्फटिकमणि मक्षमाला प्रदाना हस्तेन पद्मशुभमपि पुस्तकं चापरेण या सा कुन्देन्दु शंख स्फटिकमणि निभामा समाना समाना स्वामी वाग्देवती निवसोत्वदने सर्वदा सुप्रसन्ना. सरस्वतीला नमस्कार केला. विद्येची दैवता सरस्वती आणि मंगलाचरण केलं भागवतामध्ये. मंगलाचरण, मंगलाचरण या शब्दाचा अर्थ काय? मंगल ज्याचं आचरण आहे ते मंगलाचरण. तर मग मंगलाचरण खरं म्हणजे 3 प्रकारचं शास्त्रानं वर्णन केलेले. मंगलाचरण 3 प्रकारचे. एक आशीर्वादात्मक मंगल, एक नमस्कारात्मक मंगल आणि तिसरं वस्तू निर्देशरूप मंगल. आशीर्वादात्मक मंगल म्हणजे काय? स्वतःची अभिलाषित वस्तू किंवा शिष्याची अभिलाषित वस्तू मागणं किंवा देणं याला आशीर्वाद म्हणा. याला आशीर्वाद म्हणा. पायात पाया जगदीश्वरो महान, पायात पाया जगदीश्वरो नहा. आशीर्वाद माग. आशीर्वाद आमच्या तुकोबारायांनी वैकुंठाला जात असताना आशीर्वाद दिला. सकळ ही माझी ओळवण करा परतून घरा जावे. कर्म धर्म पन्हा असावे कल्याण ह्या माझे वचन आशीर्वाद. आशीर्वाद दिला वैकुंठाला जात असताना. आशीर्वादात्मक मंगल हा मंगलाचा एक प्रकार. दुसरा प्रकार नमस्कारात्मक मंगल. कुलदेवता, इष्टदेवता, ग्रामदेवता, गुरुदेवता याला नमस्कार करणं हे नमस्कारात्मक मंगल. मी अधिष्ठानाला जाऊन काय 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 नमस्कार करतात. नमस्कार त्या ठिकाणी आमच्या श्रीधराचार्यांनी सुद्धा आरंभाला नमस्कार केलेला आहे. नमः परमहंसा स्वादित चरण स्वादित चरण कमल चिन्म करंदाय भक्तजन निवासाय श्रीरामचंद्राय. आणि 10व्या अध्यायात ज्ञानोबारायनं ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वरीमध्ये
ज्ञानोबरायांनी विस्तारपूर्वक मंगलाचरण केले. नमो विषत्मोद विदग्धा विद्यारविंद्र प्रबोधा पराप्रमेय नमदा विलासिया नमो संसार सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुणातर तुर्या लादुला नमो जगत्खेल पालना मंगळमणी निधाना स्वजनवने चंदनाराध्य देवता नमो चंद्र चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिपूर समुद्रा त्या ठिकाणी मंगलाचरण ओम नमोची आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद आत्मरूपा मंगलाचरणाचा प्रकारे नमस्कारात्मक मंगल आणि तिसरं वस्तू निर्देशरूप मंगल. वस्तू निर्देशरूप मंगल याचा अर्थ काय 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 म्हणताल महाराज इतकं अवघडच भगवत सांगणारे का आम्हाला नाही सोपे सांगणारे पण हे आहे सुद्धा गरजेचे हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. चला केवळ वस्तूचा निर्देश वास्तविक तत्व असलेली परमात्मा वस्तू केवळ वस्तूचा त्या ठिकाणी वास्तविक असणारी जी काही परमात्मा तत्व वस्तू आहे हिला नमस्कारही नाही आणि हिला आशीर्वाद मागणंही नाही. केवळ वस्तूचा निर्देश विचार त्याला वस्तू निर्देश मंगल म्हणा. प्रथम स्कंदाच्या मंगलाचरणात पहिल्या श्लोकातून मंगलाचरण केलेले जन्माद्यशे सोन्वयादितर्तचार्तस्व विद्यस्वरा तेने ब्रह्महृदयादिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृगान् यथा अग्निमयो यत्र त्रिसर्गो वृषा धान्मासेन सदा निरस्तत्वकम् सत्यं परब्रह्मैवै सत्यं परब्रह्मैवै मंगलाचरण त्या ठिकाणी केलेलं आहे. परत देवाला किंवा संताला नमस्कार करण्यामध्ये माणसाला काय फायदा आहे? आपण दररोज मंदिरात जातो नेमकं देवाला नमस्कार आपण करतो पण नेमका नमस्काराचा फायदा काय? देवाला जे नमस्कार केला नाही का आता तुम्ही मंदिरात आला की नाही नमस्कार केला त्या नमस्काराचा फायदा काय? तत्वज्ञानामध्ये काही विचार मनुष्याला देवाला किंवा संताला संस्कृतीला अधिष्ठानाला नमस्कार करण्यामध्ये काही उत्तम गुण प्राप्त होतात. पहिला नम्रता धारण निर्माण होते माणसाच्या ठिकाणी. नम्रता हा गुण प्राप्त. दुसरा विनय प्राप्त होतो. तिसरा दुसऱ्याचा आदर कसा करावा हे कळतं. नमस्कार मान. चौथा प्रतिष्ठा प्राप्त होती. पाचवा अंतःकरणामध्ये श्रद्धा उत्पन्न होती. सहावा सेवा भाव निर्माण होतो. सेवा भाव आता 7 दिवसापर्यंत हा निर्माण करायचा आपल्याला. ऐका जे ग्रंथ वाचक आहेत सांगणारा वक्ता आहे ऐकणारे श्रोते जे सांगणाऱ्यांचं पुण्य आहे तेच श्रवण करणाराचं या ठिकाणी तेच जिथं बिछायत टाकणाराचं पुण्य तेच झाडून मंदिर स्वच्छ करणाराचं पुण्य तेच देणगीदाराचं पुण्य तेच अन्नदान करणाराचं पुण्य. कुठलंही काम 7 दिवसापर्यंत आमच्याकडे येणं हा सेवा भाव. हा सेवा भाव नाही वादन काम करणं सेवा भाव. गायन करणं सेवा भाव. चिंतन करणं सेवा भाव. सेवा भाव निर्माण होतो. हा एक उत्तम गुण त्या ठिकाणी. आणि 8वा गुण शरणागती प्राप्त होती.
देवाला शरण जाण्याची स्थिती त्या ठिकाणी प्राप्त होती. आणि म्हणून एका देवाला नमस्कार केला की सगळं देवाला, सगळ्या देवाला तो प्राप्त होतो. काय आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेवं नमस्कारं केशवं प्रति गच्छति. एका देवाला नमस्कार केला की सर्व देवाला प्राप्त होतो. म्हणून ते आम्हाला कळण्याकरता ग्रंथाची निर्मिती केली. ग्रंथाची निर्मिती. आता हा भागवत महापुराण काय ग्रंथ पूजन केलं ना, हे ग्रंथ आहे. हे ग्रंथ कशा करता निर्माण झाले? नेमकं ग्रंथ निर्माण होण्याचं कारण काय? मनोरंजनाकरता, मनोमंथनाकरता, आत्मकल्याणाकरता. नेमकं ग्रंथाचं प्रयोजन काय? तर तत्वज्ञानात ग्रंथाचे 3 प्रकार आलेले. एक कृत ग्रंथ, दुसरा स्मृत ग्रंथ आणि तिसरा विनिगर्त ग्रंथ. कृत ग्रंथ याचा अर्थ माणसाच्या मानसिकतेमधून तयार झालेलं वाङ्मय. याला कृत शब्द वापरला. उपन्यास, कादंबरी, मनानच गाणे तयार करणे, मनानच. कुठला संताचा पुरावा नाही, संताचा आधार नाही, कुठलंच काही. त्याला शास्त्रानं कृत शब्द वापरला. उपन्यास, कादंबरी, चित्रकथा. दुसरा स्मृत ग्रंथ, आशीर्वादात्मक प्रासादिक माध्यमामधून जे जगाच्या कल्याणाकरता भविष्य बाहेर आलं त्याला स्मृत शब्द वापरलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायचा गाथा, ज्ञानेश्वरीचा 65 अनेक ग्रंथ हे याला स्मृत शब्द वापरला. आणि तिसरा विनिगर्त ग्रंथ, हे भगवंताच्या श्वासापासून तयार झाले. जयाजिया निश्वासी जन्म झाले वेदराशी, हे भगवंताच्या श्वासापासून तयार झालेले ग्रंथ आहेत. आणि मग ते प्रत्यक्ष ग्रंथ या ठिकाणी निर्माण भगवंतांनी सांगितल्यामुळं हे ग्रंथ तयार झालेले आहेत. या जास्त नाही चिंतन करणार. चला वस्तुस्थिती. व्यासापूर्वी वेद हा एकच होता. कारण तुम्ही सर्व भागवत प्रेमी आहात. मला वाटतं प्रत्येक वर्षी मंदिरात कथा असते. मला वाटतं की भागवत ग्रंथ हा तुम्हाला जो पाठच झाला असावा. मला थोडं व्यवस्थित सांगणं पाहिजे. पूर्वी एकच वेद होता. वेद वाक्याने श्रीकृष्ण एकच. पण जगत कल्याणाकरता व्यासाने त्या वेदाचे खंड केले, भाग निर्माण केले. कोणते भाग? अथर्ववेद, यजुर्वेद, ऋग्वेद आणि सामवेद. 4 वेद निर्माण झाले आणि त्याचे 4 महावाक्य निर्माण झाले. अथर्ववेदाचं अहम ब्रह्मास्मि, ऋग्वेदाचं अयमात्मा ब्रह्म, यजुर्वेदाचं प्रज्ञानम ब्रह्म आणि सामवेदाचं तत्त्वमसि. 4 वेद निर्माण झाले. 6 शास्त्र निर्माण झाले. शास्त्र किती? 6. कोणते 6 शास्त्र? शास्त्रानं वर्णन केलेले मध्वयम् मध्वयम् चैव वृतयम् चतुष्टयम् नादिपानि पुराणानि गारुडमेव च. हे शास्त्र 6 कोणते? पुराण 18 आहे, शास्त्रे 6 आहे. गौतमश्च कनादश्च कपिलश्च पतंजलि व्यासश्च जैमिन्याश्चापि दर्शनानि षडेव.
6 शास्त्र आहे. एक न्यायशास्त्र आहे पहिलं. कोणतं शास्त्र आहे? न्यायशास्त्र. न्यायशास्त्र कोणी तयार केलं? गौतमाने. कणादृषीने तयार केलं. सांख्यशास्त्र कपिल महामुनीने तयार केलं. योगशास्त्र पतंजलीने तयार केलं. योग चित्त वृत्ती निरोधा. प्राणायाम नाही करताना प्राणायाम कोणी तयार केलं? ते शास्त्र पतंजली. आणि सध्या रामदेव बाबा त्याची प्रक्रिया प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याची क्रिया करतात. योग चित्त वृत्ती निरोधा. पूर्व मीमांसा जैमिनीने निर्माण केली आणि उत्तर मीमांसा व्यासांनी निर्माण केली. हे 6 शास्त्र, 4 वेद, 6 शास्त्र आणि पुराण किती पुराण? 18. कोणते महाराज भागवतकारांना सांगितलेले खरं सांगायचं म्हणजे भागवतकारांना माहिती सध्याची परिस्थिती. पण मी फार मोठा भाग्यवान आहे. आमच्या गुरुजीनं अगोदर संहिता पारायण इथं कथा करायला 2.5 तास मला संहिता घ्यावं लागली आम्हाला घरी. म्हणून मी पूजेला वेळेवर येऊ शकतो नाही. मला सांगितलं मी पूजेला मला थोडा वेळ होईल का? पारायण 2.5 तास, 2.5 तास मला भागवताची संहिता घ्यायला लागला. तुला वेळेत मी येऊ शकणार नाही कारण संहितेला नाही कथा. चला 11 पुराण नेमके कोणते? मत्स्य पुराण नंबर 1. त्या मत्स्य पुराणाचे श्लोक किती आहेत? 14,000. नंबर 2 मार्कंडेय पुराण. मार्कंडेय पुराणाचे श्लोक 9,000. नंबर 3 भविष्य पुराण. भविष्य पुराणाचे श्लोक 14,000. नंबर 4 ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे श्लोक 10,000. नंबर 5 पद्मपुराण. पद्मपुराणाचे श्लोक 55,000. नंबर 6 विष्णू पुराण. विष्णू पुराणाचे श्लोक 23,000. नंबर 7 शिवपुराण. शिवपुराणाचे श्लोक 24,000. एक जणांना म्हणजे महाराज आमच्या गावात शिवपुराण लावायचं. शिवपुराणाचा काही माझा अभ्यास नाही. महाराज तारीख मिळायची वाट पाहतात महाराज. कोणते पुराण असो, शिवपुराण असो, मत्स्य पुराण असो, कुर्म पुराण असो, भागवत पुराण असो, मला वाटतं कधी अभ्यास करतेच देव लागले. शिवपुराणाचे श्लोक किती आहेत? 24,000. लिंग पुराण 11,000 श्लोकांचा. 9 गरुड पुराण 19,000 श्लोकांचा. 10 नारद पुराण 25,000 श्लोकांचा. 11 अग्नि पुराण 15,000 श्लोक. 15,400 श्लोक. 12 स्कंद पुराण जे आता चालू आहे. फक्त मी 6 अध्याय सांगणार. त्याचे श्लोक किती आहेत? श्लोक किती आहेत? स्कंद पुराणाचे श्लोक किती? 81,100. आणि फक्त 6 अध्यायाचे विवेचन भागवत महात्म्य, भक्ती ज्ञान वैराग्य कथा
त्या ठिकाणी आहे. 13वं पुराण ब्रह्मवैवर्तक पुराण 18,000 श्लोक, 15,000 नाही, ब्रह्मवैवर्तक पुराणाचे 18,000 श्लोक. वामन पुराण 14, 10,000 श्लोक. 15वं वराह पुराण 24,000 श्लोक. 16वं कूर्म पुराण 17,000 श्लोक. 17वं नरसिंह पुराण 12,000 श्लोक आणि 18वं श्रीमद भागवत महापुराण 18,000 श्लोक. 18,000 श्लोकाचं भागवत महापुराण आहे. 12 स्कंद आणि 335 अध्याय. भागवत ऐकायला चालला, सांगा की त्या भागवतात किती स्कंद? म्हणजे महाराजाला विचार. 12 स्कंदांनी युक्त असणारा एक कथा आहे. 18,000 श्लोक आणि 335 अध्याय या भागवतामध्ये आहे. आणि अनुष्टुप छंदाचे श्लोक या ठिकाणी सर्व आहे या भागवतामध्ये. पुराण कशाला बनलेले हो? जी परंपरा सांगितल्या जाते त्याला पुराण असं म्हणा. कारण इतिहास परंपरा हे काही सांगितल्या जातो ना, त्याला काय म्हणायचं? पुराण. एखाद्याने समजा लांब कथा सांगायला सुरुवात केली किंवा एखादी गोष्ट सांगायला वयोवृद्ध माता भगिनी एखादी गोष्ट सांगतात कितीतरी आणि एखाद्याला त्याला नाही आवडली तर त्यांनी असं म्हणतात की त्यांना अरे 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 ओ आजीबाई तुम्ही काय हे एवढं मोठं पुराण लावलं. पुराण परंपरा सांगितल्या जाते. पुरा परंपरा वृत्ती पुराण तत्प्रकीर्ती. परंपरा सांगितल्या जाते. पुरा नवम इति पुराणम. बरेच त्या ठिकाणी अर्थ आहेत. म्हणून भागवतात 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद, 335 अध्याय. प्रथम स्कंदामध्ये 19 अध्याय वर्णन केले. द्वितीय स्कंदामध्ये 10 अध्याय वर्णन केले. तृतीय स्कंदामध्ये 33 अध्याय वर्णन केले. चतुर्थ स्कंदामध्ये 31 अध्यायाचे विवेचन केलं. पंचम स्कंदामध्ये 26 अध्याय वर्णन केले. षष्टम स्कंदामध्ये 19 अध्याय वर्णन केले. सप्तम स्कंदामध्ये 15 अध्याय सांगितले. अष्टम स्कंदामध्ये 24 अध्याय सांगितले. नवम स्कंदामध्ये 24 अध्याय सांगितले. दशम स्कंदामध्ये 90 अध्याय सांगितले. कृष्ण लीला 90 अध्यायाचे विवेचन केलं. एकादश स्कंदामध्ये 31 अध्याय वर्णन केले आणि द्वादश स्कंदामध्ये 13 अध्यायाचं वर्णन केलं. या सर्वांची बेरीज 335 अध्याय भागवत महापुराणामध्ये आहे. त्याचे भागवत 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 म्हणतो आपला म्हणतो चला आम्हाला भागवत पुराण ऐकायचे, आमची गडबड घ्यायची सध्या, काही आम्हाला दुसरं काही सांगू नका, कथा ऐकायची, आम्हाला भागवत महापुराण ऐकायचे. म्हणजे भागवत महापुराण ऐकायचे. लक्षात घ्या त्या भागवताचा अर्थ काय? कशाला भागवत? बरं हा गवत किती शब्द आहे? भागवत किती शब्द आहे? 4. आता एकेकाचा अर्थ हा या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये ज्ञान. हा या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये ज्ञान. मग ते ज्ञान काय करावं? भाग ग्रहण करावं. बरं कसं आहे ते ज्ञान? वरिष्ठ आहे. भाग कसं ज्ञान? वरिष्ठ. याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही असं वरिष्ठ. काय भरलं त्या ज्ञानामध्ये? जीवन संस्कारित बनविण्याकरता आगळं वेगळं तत्व भरलं. भागवत हा या शब्दाचा अर्थ काय? ज्ञान. संस्कृत मध्ये ज्ञान. आणि मग आपण भागवतात हा शब्द काढून टाकला काय राहिलो?
बोलता जर हा शब्द काढून घेतला भागवत काय शिल्लक राहील? मला येत नाही मराठी बारा म्हणून विचार. गवत आणि गवत कोण खात असतं? हा शब्दाला किती महत्व आहे लक्षात घ्या. ही भागवताची परंपरा कशी निर्माण झाली आणि भागवत ग्रंथ कोणी कोणाला सांगितला? कोणी कोणाला सांगितलं? अगोदरची परंपरा भागवत ग्रंथ तुम्ही म्हणतात. हो ठीक आहे, श्रेष्ठ नाही मान्य. कोणी कोणाला सांगितले भागवत? आपल्याला संगीताचा आनंद घ्यायचा आहे, पण आज पहिला दिवस जास्त हे सुरू केलं तर माणसं आलेली रामकृष्ण हरी म्हणून दोन्ही सांभाळणार. परंपरा कशी निर्माण झाली? आदि नारायण भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितलं. भागवत भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला सांगितलं. परंपरा पुढे तेच भागवत ब्रह्मदेवानं देवर्षी नारदाला सांगितलं. पुढे नारदानं तेच भागवत कथा व्यासांना सांगितली आणि व्यासांनी तीच भागवत कथा शुकाचार्यांना सांगितली आणि शुकाचार्यांनी तीच भागवत कथा राजा परीक्षितीला सांगितली. आता भगवान विष्णूनं ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाच्या रूपात सांगितलं. ब्रह्मदेवानं नारदाला नारदाच्या रूपात, नारदानी व्यासाला व्यासाच्या रूपात, व्यासांनी शुकाचार्यांना, शुकाचार्याने राजा परीक्षितीला सांगितलं. मग यामध्ये काही संकोच वृत्तीने भागवत सांगितलं, काही व्यास विस्तीर्ण मोठ्या प्रमाणात भागवत कथा सांगितली. ब्रह्मदेवाला भागवत किती सांगितलं? फक्त 4 श्लोक सांगितले. 4 श्लोक सांगितले. याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. ब्रह्मदेवाला किती सांगितले? भगवंताला 4 श्लोक सांगितले. आता या नवरात्र पेडगाव परभणी जवळचे पेडगाव देवी भागवत महापुराण कथा आहे. देवीचं नवरात्र म्हणजे महाराज देवी भागवत महापुराण आम्हाला ऐकायचे, पण सांगणारा तिथं झाली आमच्या कथा त्यांच्या गावात. हे भागवत ऐकायचं, देवी भागवत महापुराण ऐकायचं. नवरात्राच्या दिवशी 14 वाजता देवी भागवत महापुराणाचा अर्ध्या श्लोकातून ते देवी भागवत महापुराण 18,000 श्लोक तयार झाले. तसे हे 4 श्लोकातून श्रीमद भागवत कथा हे ब्रह्मदेवाला सांगितले. याला चतुश्लोकी भागवत असं म्हणा. त्या ठिकाणी तर ब्रह्मदेवाला सांगितलं, नारदाला 3 अध्याय सांगितले. संकुचित वृत्तीनं कमी, कारण मुक्तासाठी कमी प्रमाणामध्ये कथा आहे आणि पामरासाठी विस्तीर्ण नाही. राजा परीक्षितीला किती सांगितले? 18,000 श्लोक सांगितले. का? मुक्त नव्हते. पामरासाठी ही कथा भागवत महापुराण. बरं, आता भागवत सांगितलं हे मान्य आम्हाला, परंतु कोण थोडी श्रेष्ठ ठरली भागवताची? आता भगवंतानं त्या ठिकाणी आदिनारायण विष्णूनं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाला भागवत मिळालं का कळालं? वस्तू माणसाला मिळणं महत्वाची का कळणं? मिळणं महत्वाची का कळणं?
मनुष्य जन्म मिळणं महत्वाचं आहे का? दुर्लभं त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संशयात्। काय भाग्यवान भारत देशामध्ये आमचा नरदेह प्राप्त झालेला आहे, आम्हाला नरदेह मिळालेला आहे। या पवित्र भारत देशामध्ये भारत मातेची सेवा करण्याकरता आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ प्रातस्मरणीय भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या नैमित्तिक माध्यमामधून भागवत कथा श्रवण करण्याचा लाभ या जन्मात आम्हाला मिळाला। आम्ही किती भाग्यवान, अप्राप्त प्राप्ती योग हा प्राप्त नसणारा योग आम्हाला म्हणजे प्राप्त झाली वेळ आम्हाला आज आम्ही भाग्यवान। ब्रह्मदेवाला भागवत मिळाला पण कळालं काय केलं ब्रह्मदेवाला भागवत? ब्रह्मदेवाला भागवत सांगितलं भगवान विष्णू, पण ब्रह्मदेवाने काय केलं? ब्रह्मदेव भागवतात रममान झाले का? नाही झाले, कारण ब्रह्मदेव हे सृष्टी करण्यातच रमून गेले। याचा चेहरा त्याच्या सारखा नाही, याचं नाक याच्या सारखं नाही, याचे कान त्याच्या सारखे नाही, याचे हात पाय त्याच्या सारखे नाही। सृष्टी घडविण्यात जे बडका असं घडलं ते तसं घडलं, याच्यात ब्रह्मदेव रममान झाले आणि भागवत बाजूला जोडी श्रेष्ठ का कनिष्ठ तेच भागवत ब्रह्मदेवानं नारदाला सांगितलं। नारदाला भागवत मिळालं का कळालं? नारदाने काय केलं? नारदाला भागवत मिळालं पण रममान झाले नाही भागवतात नारद। पंचरात्र गमन, या गावाचा सप्ताह संपला की त्या गावात, त्या गावाचा संपला की त्या गावात, त्या गावात। अरे 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 स्थिरता नाही, चंचल वृत्ती, एकाग्रता नाही। नारद देवर्षी त्या ठिकाणी रममान झाले नाही। जोडी श्रेष्ठ का कनिष्ठ? तेच नारदाने श्रीमद भागवत कथा व्यासांना सांगितली। व्यासालाही भागवत मिळालं पण व्यास सुद्धा भागवतात रममान झाले नाही। निर्माण केलं व्यासाचं भागवत, निर्माण केलं, व्यास रममान झाले। व्यासांनी हे जगत कल्याणाचा हेतू साध्य करून या जगतामध्ये कल्याण होण्याकरता या वेदाचे 4 खंड केले, भाग केले आणि त्याच्यातच त्यांचा वेळ निघून गेला। भागवत बाजूला पडला। तेच शुकाचार्य सदैव त्या भागवतामध्ये रममान झाले आणि मग रममान झाल्यामुळे शुकाचार्याचे 18,000 श्लोक राजा परीक्षितीच्या उद्धारा करता तत्वज्ञ ग्रंथ श्रीमद भागवत महापुराण हा ग्रंथ त्या ठिकाणी प्रतिपादन केला, म्हणून राजाचा उद्धार हा ग्रंथ त्या ठिकाणी सांगितला। अशा भागवतामध्ये 8 लक्षणे हे ज्ञान हे ऐकायचे म्हणजे पूर्व पुण्य पाहिजे, कोणी नाही सांगायला कोणी रिकामा नाही। कारण आम्हाला तिथंच गाणे म्हणायला, आता आम्हाला गाणे म्हणायला वेळ नाही मिळत, मी सांगायचं कळलं। 8 लक्षण भागवताचे कोणते लक्षण आहेत? 8 लक्षण भागवताचे वर्णन केले। अर्थोयम ब्रह्मसूत्राणाम, पहिलं लक्षण अर्थोयम ब्रह्मसूत्राणाम, भागवत म्हणजे या भागवतामध्ये ब्रह्मसूत्र आहे। तर ब्रह्मसूत्र कोणी निर्माण केलं? व्यास।
आणि भागवत कोणी निर्माण केलं? व्यास निर्माण करते कोण? व्यास. म्हणून ते तसं झालं की त्या ठिकाणी असा असणारे व्यवस्थित झालं. पहिलं लक्षण समर्पण झालं. ब्रह्मसूत्राचा भाग त्या भागवतामध्ये आहे. पहिलं लक्षण. दुसरं लक्षण भारतात विनिर्णया. भागवतामध्ये भारताची कथा आहे. महाभारत, धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सर्वांची कथा आहे. या भागवतामध्ये सारांश आलेला आहे. म्हणून खरं तर भारत त्याचे महाभारताचे मूळ श्लोक किती आहेत? आपण म्हणतो आरती. पांडव प्रताप ग्रंथ जर चालू असला आणि पांडव प्रताप ग्रंथामध्ये आपण म्हणतो बघा, भारत मूळ वेद व्यास भगवान, सव्वा लक्ष भाग केले निर्माण. त्यावर प्रश्न केला जगने जयान, समूळ सांगा मजला पूर्वज प्रथ. जय देव जय देव जय जय पांडवा, धर्मा भीमा अर्जुन नकुल सहदेवा. जय देव जय. किती श्लोक आहेत? सव्वा लक्ष. सव्वा लक्ष. ऐका, भारतात 1 लक्ष श्लोक, सव्वा लक्ष म्हणजे 25,000 श्लोक हे हरिवंश पुराणामध्ये. हरिवंश पुराण. हरिवंश पुराण मला वाटते दररोज हरिपाठ म्हणणाऱ्याला माहित असतं. येते की नाही आपण त्याच्यात ज्ञान भरायचं. हरिवंश पुराण, हरिनाम कीर्तन. त्या हरिवंश पुराणामध्ये 25,000 श्लोक असे मिळून सव्वा लक्ष भारत त्या ठिकाणी निर्माण झालं. तिसरं गायत्री भाष्य रूपोसो. या भागवतामध्ये गायत्री मंत्र आहे. भागवतामध्ये गायत्री मंत्राचा उपदेश केलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये गायत्री भाष्य रूपोसो. गायत्री मंत्राचा उपदेश भागवतात आहे.